नमस्कार मित्रांनो, YP अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टेस्ट सिरीज जी आहे आपली टेस्ट सिरीज बॅच क्रमांक 10 यामधली जी काय प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आहे त्या 6व्या प्रश्नपत्रिकेमधले जे मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न आहे ते स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहे। यामध्ये बघूया, सुरुवातीला या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आहे आणि या ठिकाणी टेस्ट क्रमांक 6 बॅच क्रमांक 10 यामधले मराठी व्याकरणाचे जे 25 प्रश्न आहे ते स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहोत। यामध्ये बघू शकता पहिला प्रश्न, त्याआधी जे उमेदवार नवीन असतील आणि YP अकॅडमीची टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी 7057 396 143 या नंबरला संपर्क करायचा आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जी काही टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज या ठिकाणी जॉइन करता येणार आहे। यामध्ये बघूया पहिला प्रश्न, निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? तर निष्कपट दिले आपल्याला। ठीक आहे, निष्कपट। ठीक आहे, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 नि, ठीक आहे, प्लस कपट, अशा पद्धतीने निष्कपट या शब्दाचा पोट शब्द हा तयार होणार आहे। ठीक आहे, ही काय मग विसर्ग संधी आहे। कोणती संधी आहे? विसर्ग संधी। येते मुद्दा लक्षात। दुसरा क्वेश्चन बघूया, पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती? भाववाचक नामे ओळखायची आपल्याला। मधुरिमा, स्वागता, स्वाधीन, नलिनी, धैर्य, आनंद आणि सह्याद्री, आज्ञा। तर या ठिकाणी मधुरिमा, स्वागता भाववाचक नाम आहे का? नाही आहे। मधुरिमा, स्वागता काय मुलींची नाव आहे म्हटलं, काय झालं? विशेष नाम झालं। काय झालं? विशेष नाम झालं। नलिनी हे सुद्धा या ठिकाणी नाही। धैर्य आणि आनंद हे काय असणार मग या ठिकाणी? भाववाचक नाम असणार आहे। काय असणार आहे? धैर्य आणि आनंद। ठीक आहे, आनंद हे मुलाचं नाव या ठिकाणी म्हणून आलेलं का? नाही। आनंद आपल्याला, मला आज खूप आनंद झाला। धैर्य हे काय मग या ठिकाणी? भाववाचक नाम आहे। यानंतरचा प्रश्न बघा, शुद्ध शब्द ओळखा। किलबिल हा शब्द शुद्ध कशा पद्धतीने लिहिला जातो? किलबिल, क ला पहिली विलांटी असणार आहे किल, त्यानंतर ब ला पहिली विलांटी आणि हल, हा किलबिल शब्द जो आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी शुद्ध लिहिला जाईल। ठीक आहे, लक्षात येतो मुद्दा। यानंतरचा प्रश्न बघा, अक्षयला 12 भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। अक्षयला 12 भाषा येतात, 12 या शब्दाला या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे। काय केलेलं आहे? 12 शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। अधोरेखित केलेला शब्द आहे 12, नाम, विशेषण, धातुसाधित आणि क्रियापद। तर हे काय? विशेषण आहे। कोणतं विशेषण आहे? तर संख्यावाचक विशेषण आहे। संख्येचा बोध होतो यामधनं 12। ठीक आहे, तर हे काय आहेत मग? संख्यावाचक विशेषण। ऑप्शन क्रमांक 2 विशेषण, परंतु कोणतं? संख्यावाचक विशेषण। त्याचे उपप्रकार नाही विचारले, फक्त या ठिकाणी नाम, सर्वनाम, विशेषण वगैरे विचारले, तर त्यापैकी हा विशेषण आहे, परंतु कोणता? तर या ठिकाणी संख्यावाचक विशेषण आहे। यानंतरचा प्रश्न बघा, माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आहे? आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये विशेषणाचा प्रकार ओळखायचं सांगितलं। या वाक्यामध्ये विशेषणाचा प्रकार कोणता? माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला। आता आपल्याला या ठिकाणी विशेषणाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे। तर यामध्ये काय असणार आहे बघा, माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला। माझ्याकडे, ठीक आहे, कोण, माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला। तर या ठिकाणी काय असणार आहे? या ठिकाणी सार्वनामिक विशेषण, सर्वनामाचा वापर केलेला या ठिकाणी, त्यामुळे हे काय असणार आहे? सार्वनामिक विशेषण। काय असणार आहे मग या ठिकाणी? सार्वनामिक विशेषण। ऑप्शन मध्ये बघायचं, ऑप्शन क्रमांक 4 सार्वनामिक विशेषण। मग कोणकोणते सार्वनामिक विशेषण? माझे, कसले। ठीक आहे, हे काय? सार्वनामिक विशेषण। माझे, कसले, हे कोणती, ठीक आहे, असले, हे कोणती, हे काय आहेत मग या ठिकाणी? सार्वनामिक विशेषण आहे। काय ती? सार्वनामिक विशेषण। मग या ठिकाणी कोणतं सार्वनामिक विशेषण आलंय? ऑप्शन 4 याचं काय असेल मग या ठिकाणी योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न जो आहे तो बघूया, कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता? आता कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार या ठिकाणी विचारलाय। तर ऑप्शन आहे अकर्तृक, त्यानंतर द्विकर्मक, उभयविध आणि सकर्मक। तर या ठिकाणी बघा हे जे काही क्रियापद आहे ते काय आहेत मग या ठिकाणी? द्विकर्मक क्रियापद आहे। काय?
द्विकर्म, कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे हे काय द्विकर्मक क्रियापद आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 द्विकर्मक क्रियापद याचं काय असणार आहे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. यानंतरचा प्रश्न, सुधा निबंध लिहित राहील, लिहित राहील. ठीक आहे, काळ ओळखा. आता हे शेवटचे जे काही क्रियापद आहे यावरती आपल्याला फोकस करावं लागेल. लिहित राहील, लिहित म्हणजे भविष्यातली घटना आहे आणि वारंवार घडणारी घटना आहे. त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे रीती भविष्यकाळ असणार आहे. काय असणार आहे रीती भविष्यकाळ. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न, तो काय माती लिहितो, तो काय दगड वाचतो या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा. तो काय माती लिहितो, तो काय दगड वाचतो या वाक्यामध्ये काय ओळखायचं आहे क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक, स्थानिक, त्यानंतर पुण्यवाचक आणि प्रकर्षवाचक. ठीक आहे, हे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. तर या ठिकाणी काय बघा, तो काय माती लिहितो, तो काय दगड वाचतो. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इतर जातीतले काही शब्द असेल ते जसेच्या तसे वाक्यात क्रियाविशेषणाप्रमाणे जर या ठिकाणी वापरत असतील तर या ठिकाणी काय होणार आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय त्याला म्हणतात. काय म्हणतात त्याला स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. जसे की इतर जातीचे शब्द जे आहे ते जसेच्या तसे वाक्यामध्ये क्रियाविशेषणाप्रमाणे आपल्याला वापरण्यात आलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे मग या ठिकाणी स्थानिक क्रियाविशेषण अव्यय होणार आहे. यानंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. जेवताना सावकाश जेवावे, क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे. ठीक आहे, सावकाश हा शब्द काय क्रियाविशेषण अव्यय, परंतु क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार विचारला या ठिकाणी सावकाश. ऑप्शन आहे स्थितीदर्शक, गतिदर्शक, रीतिदर्शक आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी काय रीत दाखवतोय, काय दाखवतोय रीत. त्यामुळे हे काय असणार आहे रीतिदर्शक. काय असणार आहे रीतिदर्शक. यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तो इतका मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन आहे उद्देशदर्शक, कारणदर्शक, त्यानंतर रीतिदर्शक आणि कालदर्शक. ठीक आहे, तर या ठिकाणी काय असणार आहे मग या ठिकाणी तो इतका मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला. मग या ठिकाणी काय कारणदर्शक, मोठ्याने बोलला त्यामुळे त्याचा आवाज बसला, हे काय झालं या ठिकाणी मग कारणदर्शक. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघा, प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. परिणाम, त्यानंतर विरोध, त्यानंतर दिक्वाचक. ठीक आहे, द्विकवाचक पाहिजे. ठीक आहे, लिहून देतो मी तुम्हाला. आणि संबंधवाचक. तर प्रति, त्यानंतर प्रत, कडे, लागी हे कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. आता उदाहरणार्थ जर घेतलं, सर्वांप्रती आदर असावा. ठीक आहे, सर्वांप्रती आदर असावा. मग या ठिकाणी हा प्रति आला. मग हा जो प्रति आहे तो कोणता शब्दयोगी अव्यय आहे. प्रत, प्रति, कडे, लागी अशा प्रकारचे जे शब्द आहे ते कोणते शब्दयोगी अव्यय आहे तर त्यात दिक्वाचक. ठीक आहे, अशा पद्धतीचा शब्द आहे हा दिक्वाचक. मग याचं उत्तर काय असेल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हा दिक्वाचक आहे तो. ठीक आहे, दिक्वाचक. अशा पद्धतीने दिक्वाचक कशाला म्हणायचं मग तर या ठिकाणी प्रति, कडे, लागी हे शब्दयोगी अव्यय जर एखाद्या वाक्यामध्ये येत असेल किंवा हे जे शब्दयोगी अव्यय त्याला दिक्वाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता दिक्वाचक कशाला म्हणायचं मग तर दिक्वाचक म्हणजे काय तर दिक्वाचक म्हणजेच समोरची दिशा. ठीक आहे, दिक्वाचक कशाला म्हणायचं समोरची दिशा. यानंतरचा प्रश्न बघा, पुढील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय. पुढील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा. डॅश किती उंच मनोरा हो हा. ठीक आहे, तर अबब, त्यानंतर काय या ठिकाणी हा बघा या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे. अबब किती उंच मनोरा हा, हे काय या ठिकाणी योग्य केवल प्रयोगी अव्यय असणार आहे. यानंतर बघा समोरचा जो प्रश्न आहे तो बघूया. ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्यास काय म्हणतात. कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्याला आपण काय म्हणतो भावे प्रयोग म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण भावे प्रयोग. यानंतरचा प्रश्न, अनुकरणवाचक शब्द ओळखा. शेजारी पाजारी, समोरासमोर, अधूनमधून आणि गुटगुटीत. गुटगुटीत हा अनुकरणवाचक शब्द आहे. ऑप्शन 3 योग्य आहे. यानंतरचा प्रश्न बघा,
खालील योग्य जोड शब्द ओळखा. सर्जन, विसर्जन, अवतीभोवती आणि गर्जना. अवतीभोवती हे दोन शब्द या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यामुळे हा काय या ठिकाणी जोड शब्द आहे. ऑप्शन 3 अवतीभोवती याचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न, पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? तत्सम, ठीक आहे. तत्सम, तद्भव. तत्सम म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीत येताना त्या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही, त्याला म्हणायचं तत्सम. एखाद्या शब्दामध्ये बदल होत असेल त्याला म्हणायचं तद्भव. तर या ठिकाणी बघा, सासरा, कोवळा, भूगोल आणि चाक. तर यापैकी तत्सम शब्द आहे भूगोल. संस्कृतमधून मराठीत येताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही, ते जशाच तसं घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं तत्सम शब्द. ऑप्शन 3 भूगोल याचं योग्य उत्तर आहे. पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये छान पुस्तक आहे पोलीस भरती. या ठिकाणी 812 प्रश्नपत्रिका संच, त्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 आहे. या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 25,000 25+ प्रश्नांचा यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये बघू शकता साधारणतः 812 प्रश्नपत्रिकाचा यामध्ये संच आहे. आणि या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी जे काही तुमच्या 2019 63 प्रश्नपत्रिका, त्या 63 प्रश्नपत्रिकेचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि अंकगणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणाचं उत्तर यामध्ये हँड रिटन मध्ये देण्यात आलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक असणार आहे मित्रांनो. 25,000 25+ प्रश्न, त्याचबरोबर 812 प्रश्नपत्रिका, त्यानंतर 2019 मध्ये झालेले 63 प्रश्नपत्रिका आणि सरावासाठी असंख्य असे प्रश्न आहे ते तुम्हाला या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये 18,210+ प्रश्नांचा समावेश या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत करण्यात आलेले विठ्ठल राऊतवार सरांचं पुस्तक आहे. अत्यंत छान पुस्तक आहे आणि महाराष्ट्रातील सर्व बुक स्टोअरला या ठिकाणी दोन्ही पुस्तकं तुम्हाला अवेलेबल असणार आहे. भाग 1 आणि भाग 2 ही पुस्तकं नक्कीच खरेदी करा आणि अभ्यासाला नवी दिशा द्या. यानंतर समोरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 17. ठीक आहे, यामध्ये बघा या ठिकाणी मोगलाई, नवलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहेत? आता या ठिकाणी मोगलाई दिलाय आणि नवलाई दिलाय, आणि हे जे शब्द आहे ते कोणत्या उपप्रकारातील आहे शब्दसिद्धीच्या? तर या ठिकाणी एखादा शब्द असेल आणि त्या शब्दाला शेवटी एखादा अक्षर जोडलं असेल, एक किंवा एकपेक्षा अधिक अक्षरे जोडली गेलेली असेल, त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला म्हणत असतो प्रत्यय. आता सपोज या ठिकाणी नवल हा शब्द आहे आणि त्याला आई हा प्रत्यय या ठिकाणी जोडला. मग या ठिकाणी हा प्रत्यय जोडला, परंतु नवल या शब्दाला आई प्रत्यय जोडून जो नवीन शब्द तयार झालेला आहे त्याला म्हणायचं प्रत्यय घटित. काय म्हणायचं त्याला? प्रत्यय घटित शब्द. मग याचं उत्तर काय असणार आहे? प्रत्यय घटित. मोगलाई आणि नवलाई हे शब्द काय? तर हे प्रत्यय घटित शब्द आहेत. ठीक आहे, यानंतरचा प्रश्न बघा, वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला डॅश डॅश म्हणतात. आता एखाद्या वाक्यामध्ये कशाविषयी बोललं जातं? तर वाक्यामध्ये बोललं जातं कर्तव्यविषयी. कशाविषयी बोललं जातं? कर्तव्यविषयी. आपण त्याला काय म्हणतो? एखाद्या वाक्यामध्ये ज्याच्याविषयी बोललं जातं त्याला म्हणायचं उद्देश. कशाला म्हणतो आपण? उद्देश कर्त्यालाच. ठीक आहे, मग या ठिकाणी उद्देश याचं काय असेल? या ठिकाणी योग्य उत्तर असेल उद्देश नाही. ठीक आहे, हा उद्देश नाही, तर हे काय? उद्देश्य आहे, तो उद्देश्य. ठीक आहे, उद्देश्य असा येते. ऑप्शन 2 या ठिकाणी उद्देश्य. यानंतरचा प्रश्न बघा, राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो. आता सोनेरी मुकुट शोभतो या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. आता आपण बऱ्याचदा बघितलं, आपल्याला प्रश्न येतो राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील कर्ता ओळखा. आपण लिहितो राजा, हे चुकीचं आहे. एवढा सरळ आणि सोपा प्रश्न विचारला जात नाही. मग मुकुट उत्तर काय याचं? हा का करता आहे? मुकुट करता कस काय वाक्यामध्ये? तर शोभतो हे झालं क्रियापद. मग क्रियापदाला नारा प्रत्यय लावून प्रश्न विचारा बरं. शोभणारे काय? शोभणारा काय? ठीक आहे, शोभणारा कोण? कोण आहे शोभणारा? मुकुट. मग हा वाक्यातील कर्ता आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी कर्ता ओळखता येतो. यानंतरचा प्रश्न बघा, वाक्याचा प्रकार ओळखा. मुला तुझे कल्याण हो, आज्ञार्थी वाक्य आहे. यानंतरचा प्रश्न बघा, पुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? एक एक विषय संपवित प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला. आता ऑप्शन आहे मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि विद्यार्थी वाक्य. आता यामध्ये 2 वाक्य आहे का बघा. एक एक विषय संपवित प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला, म्हणजे यामध्ये 2 वाक्य कुठेही जोडलेले नाही. या वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो, कंजक्शनचा वापर केला जातो, आणि व, शिवाय, किंवा, परंतु. ठीक आहे, पाऊस आला परंतु काय?
खूप जास्त आला. ठीक आहे, मग या ठिकाणी व आणि परंतु वगैरे वगैरे जेही शब्द जोडलेले असतील उभयान्वी अव्यय असेल आणि ते उभयान्वी अव्यय जोडून दोन वाक्य जर असेल तर एक संयुक्त वाक्य होतं किंवा मग मिश्र वाक्य होतं. परंतु तसं काही नाही आहे, सरळ सरळ वाक्य आहे, त्यामुळे हे केवल वाक्याला म्हणायचं. समोरचा प्रश्न बघा, जर तर कारण की उभयान्वी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते. आता जर तर कारण की उभयान्वी अव्यय जर जोडले तर मिश्र वाक्य तयार होतात. काय होतं? मिश्र वाक्य तयार होतात. जर ढग आले तर पाऊस पडेल. हे काय झालं? या ठिकाणी मिश्र वाक्य झालं. यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघूया समोरचा. तू फार चतुर आहेस या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते? तू फार चतुर आहेस. ठीक आहे, ऑप्शन बघा, तू फार चतुर आहेस, छान चतुर आहेस तू, त्यानंतर किती चतुर आहेस तू आणि यापैकी नाही. तर आपण काय करतो या ठिकाणी अशा पद्धतीने किती चतुर आहेस तू शेवटी काय या ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे उद्गारार्थी वाक्य असणार आहे. यानंतरचा प्रश्न बघा 24. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजनू हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? कोणत्या अलंकाराचं आहे? मग हे वाक्य लक्ष देऊन वाचायचं. आधी ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजनू, या वाक्यामध्ये जणू आलं. ज्या वाक्यामध्ये जणू काय, गमे, वाटे, भाषे असे शब्द आले तर याचं उत्तर उत्प्रेक्ष अलंकार लिहून टाकायचं. काय करायचं? उत्प्रेक्ष अलंकार लिहून टाकायचं. कोणताच विचार करायचा नाही. जणू काय, गमे, वाटे, भाषे असे काही शब्द एखाद्या वाक्यामध्ये दिसले आणि तुम्हाला विचारलं अलंकार ओळखा, तर उत्तर लिहून टाकायचं उत्प्रेक्ष अलंकार. यानंतरचा प्रश्न बघा, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला. एकच शब्द वाक्यामध्ये दोन अर्थांनी जर वापरला तेव्हा जी चमत्कृती साधते त्यावेळेस कोणता अलंकार होतो? आता एकच वाक्य जे आहे, एकच शब्द वाक्यामध्ये दोन अर्थांनी जर वापरला गेलेला असेल आणि एखादी चमत्कृती साधत असेल, एखादी चमत्कृती घडत असेल शब्दामध्ये, तर त्याला कोणता अलंकार म्हणतात? लक्ष द्या. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. ठीक आहे, आता हे वाक्य बघा. आता हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यामधील अलंकार ओळखा. कसं ओळखायचं? जीवन हा शब्द आहे. जीवन हा शब्द या वाक्यामध्ये दोन अर्थांनी वापरलेला आहे. एकच शब्द किती अर्थांनी? दोन अर्थांनी. जीवन म्हणजे आयुष्य, ठीक आहे, आयुष्य म्हणून वापरलंय, आणि या ठिकाणी जीवन म्हणजे पाणी या अर्थाने वापरलेला आहे. मग एक शब्द दोन अर्थांनी एकाच वाक्यामध्ये वापरला गेलेला असेल आणि त्यामुळे चमत्कृती घडत असेल त्यावेळेस जो अलंकार होतो तो अलंकार आहे श्लेष अलंकार. कोणता अलंकार आहे? श्लेष अलंकार. त्याला म्हणायचं श्लेष अलंकार. तर अशा पद्धतीने मराठी व्याकरणाचे जे काही 25 प्रश्न आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह घेतलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जीकेचे जे काही 25 प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणासह घेणार आहे. त्यापूर्वी जे उमेदवार नवीन असतील आणि YP अकॅडमीची टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी स्क्रीनवरती दिसलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 10 PDF पेपर मिळणार आहे. प्रत्येक पेपर 100 मार्क्स असणार आहे. प्रत्येक पेपरची आन्सर की मिळणार आहे आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण पर्सनली तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. याची फीस आहे 100 रुपये. ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे थ्रू या नंबरला पे करायची आहे आणि याच नंबरला पेमेंटचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा पाठवायचा आहे. तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये या ठिकाणी जॉईन केलं जाणार आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.